चिमणीचा ना गावाकडे फुल एन्जॉय चालू आहे. तिला मोकळं वातावरण भेटलेलं आहे, फुल जागा भेटलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हक्काची माणसं सुद्धा भेटले, त्यामुळे ती नाही ते मस्त एन्जॉय करते आणि मी सुद्धा. आता इथे ना मी बागेमध्ये चिवतायसाठी ना चहा घेऊन चालले होते. तिला ना गावाला आल्यापासून ना चहा खूप जास्त आवडतोय आणि असं पण मॅडम ना काही दूध आवडत नाही, त्यामुळे ना हे चहाच्या नावाखाली बोर्नविटा पाजवायचं काम चालू होतं चिमणीच्या पप्पांचं. आणि गावाकडे बशीने चहा पितात, त्यामुळे तिला बशीने पेल्यावर असं वाटतं की हा चहाचा आहे म्हणून. तिला बोर्नविटा पाजला आणि त्यानंतर ना आम्ही गावाकडचा मस्त असा वडापाव एन्जॉय केला. त्यानंतर चिमणीला मम्मीकडे ठेवून ना आम्ही गेलो लालाबाऊंच्या शेडवर, कारण त्यांनी गेले देवाला आणि त्यांच्या जनावरांना पाणी वैरण द्यायचं होतं म्हणूनच गेलो होतो. आणि त्या दिवशीच्या वादळी वाऱ्यामुळे ना त्यांचं लिंबाचं झाड सुद्धा ना तुटून पडलेलं होतं. मोठे मोठे 2-4 लिंबू सुद्धा काढून घेतले चिमणीच्या पप्पांनी. आता हे ना लालाभाऊंना व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल की आम्ही लिंबू चोरले त्यांच्या झाडाचे. आणि लालाभाऊंच्या मोटरीचा सुद्धा काय तर प्रॉब्लेम झालेला होता, त्यामुळे ना विहिरीमधून पाणी काढूनच ना जनावरांना पाणी द्यावं लागलं. आता गरमी एवढी जास्त आहे, त्यामुळे विहीर बघून हे दोघे थोडी शांत बसणार होते. उतरले होते पवायला. गणूला काय पवायला येत नाही, बिचारा कॅन घेऊनच पवत होता. त्यात मला आधी पाण्याची भीती वाटते. त्याला म्हणत होते काही गरज नाही, निघ बाहेर निघ बाहेर. थोडा पवला आणि मग निघाला बाहेर. हे दोघं मिळून मला सारखे पिडतात ना, म्हणून घरी येताना ना मी गाडी घेतलेली, त्यामुळे ह्या दोघांची ना हवा टाईट झालेली होती.